ट्रॅकवर वेदांत पाटील. 5 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. बॉलर तयार होत आहेत. पहिला बॉल अपील भरपूर झाली. स्पोर्ट्समन स्पिरिट तिथे दाखवलं प्रयासनं, त्याची खेळाडू वृत्ती दाखवली आणि पहिल्याच बॉलवर मोठा हदरा मिळालाय. बॅटिंग करत असताना सध्या टीम वहाळला. पहिल्या बॉलवर प्रयास कोहली अगदी मॅन इन्फॉर्म खेळाडूची विकेट घेतली आहे. गोलंदाजी करत असताना यंगस्टर्स अगदी बघू शकता आपण. वेदांत नवीन बॅटर सुजल आलाय बॅटिंगसाठी. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करावंच लागेल. वाल टीमला बॅटिंग करत असताना टेंबुलीच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आतापर्यंत ऑफकोर्स टेंबुलीने केलेली आहे, यात मात्र शंकाच नाही. परंतु भरपूर मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये अजूनही. सुजल गोलंदाज तयार होते आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. रनवे मध्ये थोडंसं अडथळा, पण डेड बॉलचा इशारा आम्हाला करतायत. फार महत्वाची मॅच आहे. सगळे प्रेक्षक हा सामना बघण्यासाठी आवर्जून थांबलेत. उद्याची चिंता नाही, कारण आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आल्यानंतर अनेक टेन्शन जे आपण विसरून जातो. असा खेळ फटका बनवल्या पाठीमागे फिल्डर आहेत आणि इथे क्लीन बोल्ड झालेत बॅटर. थोडस साइड अँगल मध्ये आम्ही आहोत आणि डायरेक्टली बॉल यस्टर्नवर जाऊन धडकलाय, बट आउट. मैदानामध्ये लगेच परतावं लागले बॅटर सुजलला. एक चांगला प्रयत्न तिथे त्याने केला आणि पहिले 2 बॉल वेदांतचे फार यशस्वीरित्या. आज वेदांतचा फार चांगला प्रवास राहिले संपूर्ण अगदी या संपूर्ण रात्रीमध्ये, कारण अगदी 3:46 झालेत, 3:45 झालेत. दोन्ही कॅप्टन तुम्ही स्टेजवर या. मोरबी टीमचे कॅप्टन आणि चिरनेरचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन थांबा. 2 ओव्हर क्षमता क्षणी आपण नाणेफेक इथे करणार आहोत. 0 धाव बोर्डवर आहे आणि सध्या घडीमध्ये 2 विकेट टीमने गमावलेत. वहाल टीमनं थोडी अडचणीमध्ये. नवीन बॅटर कॅप्टन घनश्याम बॅटिंग साठी मैदानामध्ये आलेत. नॉसागिनीकडे तुम्हाला समीर यांना बघा मिळतील. स्कोरबोर्डला एक दिशा देणं गरजेचं आहे. किमान मला वाटतं 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 25 रनच्या आसपास तरी कमीत कमी रन बनवावे लागतील, तर एक चांगली फाईट बॅक करू शकतील गोलंदाज. परंतु बघायचं आहे वेदांत पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये आपण बघतोय. पंच वाईट आहेत आमच्याकडे. यस, इट इज वाईट. एक्स्ट्रा रन अकाउंट ओपन झालंय वाल टीमचं. स्विच इट करण्याचा प्रयत्न तिथे केला होता घनश्यामनं. वाईड अकाउंट ओपन झालंय वाल टीमचं. सिंगल पहिली बोर्डवर लागली 2 गड्याच्या मोबदल्यात. स्लोअर 1 लेग कटर बॉल गुडलेत वरून चांगला टेकअप केला बॉल आणि अगदी हाही बॉल निर्धाव इथे बघा मिळत आहे. वेगवान गोलंदाज वेदांत अफळातून गोलंदाजी संपूर्ण रचनेमध्ये त्याने केली आहे. हा फटका अगदी गणेशमचा जो फेवरेट स्ट्रोक आहे फिल्डर आहे तिथे प्रयत्न केले, परंतु बॉलला स्टॉप करू शकले नाही. पहिला स्कोरिंग शॉट चौकार. सत्य
हेच आहे आयुष्यामध्ये मान सन्मान कमवायचा असेल तर पैसा पहिल्यांदा कमवा. खूप चांगला संगीत डीजेच्या माध्यमातून मागील बॉलवर चौकार आलाय. गणेशरामच्या बॅट मधून 4 न स्कोर बोर्ड पुढे चाललाय संत गतीने 5 वर. 2 विकेटच्या मोबदल्यात गणेशराम इन ऍक्शन मध्ये आलाय. स्कोर बोर्डवर रन बनवायला त्याने सुरुवात केली आहे. समोर लॉफ्रे ड्राईव्ह पाठीमागे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. एक रन बनती स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. समीर आले तर ऑन स्ट्राईक. 6 धावा बोर्डवर आहेत. हे पहिले षटक वेदांचं फार चांगलं सुरू असताना पहिल्या बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्या. तदनंतर वाईड आला त्यामुळे एक एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये फेकावा लागलाय. अखेरचा बॉल आहे या पहिल्या षटकाचा. फ्लिक करायचं होतं समीरला, थोडंसं झोपून खेळायचा त्याने प्रयत्न केला आणि 1 रन इथे पूर्ण केली जाईल. लेग बायच्या स्वरूपानं एक्स्ट्रानं पहिले षटक संपलंय. पॉवर प्लेचं वेदांना अगदी पॉवरफुल गोलंदाजीच करून दाखवली या पहिल्या ओव्हर मध्ये. कारण रन त्यांनी खर्च केले 7 विकेट घेतले 2. प्रतीक पाटील मागे मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवर आलाय. सेकंड ओव्हर मध्ये अखेरचं षटक या पहिल्या सत्रातील. फक्त 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळं हे अखेरचं षटक प्रतीक पाटील फेके. समोर समीरचं आव्हान आहे. 1 रन मागील बॉलवर त्याने केली आहे. चांगला फटका कॅप मोठी आहे. 2 खेळाडूंच्या मधोमधून फटका खेळा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. 2 रन मिळतात या बॉलवर. थंडीचं प्रमाण थोडं वाढलंय. टेम्परेचर थोडं लो होतंय. भरपूर आर्द्रता हवेमध्ये आता आली आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले. महासंघाच्या या 2 बॅटरकडून सध्या पार्टनरशिप कडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. पहिल्या इनिंगच्या लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं. प्रतीक्षा केली. हे काय घडलं मैदानामध्ये वाट पाहिली आहे बॉलची आणि खरंच वाटच लागली. कारण त्याच्या डोईवरून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. चौकाराला मागील बॉल मिस फील्डचा चौकार म्हणावा लागेल. कारण थोडस दुविधा अवस्थेमध्ये होतं. झेलवर जायचं की चौकार अडवायचा आणि तोपर्यंत वेळ निघून गेली होती. समीर शॉर्ट अँड पूल केला बॉलला. डीप मिड विकेटला पाठवलाय. रन देऊन किती जातील हे बॉल. पंचांचा सिग्नल. अर्धा डझन रन मिळतील. षटकार. समीर शांतीत क्रांती कशी करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे समीर. अगदी मैदानामध्ये बघा मिळतंय. एक 6 आणि एक 4 लागलाय. त्यामुळे एक फायटिंग टोटल आता बोर्डवर बनली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 19 वर पोहोचलाय. स्काय 11 न्यूयॉर्कचा वहाल हा संघ. समीर चांगली बॅटिंग करतोय. क्रीजचा चांगला वापर करतोय. परंतु लॉंग ऑफ मध्ये कार रिले कॅच. होय अगदी जल्लोष तिकडे केलाय. जल्लोष जरूर केलाय तिकडे. परंतु बघायचंय पंचाने रेफर केल्या तर तिसऱ्या पंचांकडे. अंपायर सॉफ्ट सिग्नल आम्ही पहिल्यांदा विचारू चेक होण्याच्या अगोदर. बॅटर आउट त्यांनी दिलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चला आपण सॉफ्ट सिग्नल सोबत जातोय कारण कॅमेरामध्ये
कव्हर झालेला नाहीये पडद्यामुळं आणि त्यामुळे समीरला परतावं लागेल. रिले कॅच अगदी बघायला मिळाली, बॅटर आउट. ते केलेले आहे समीरनं. स्कोरबोर्डला 19 रन बघायला मिळत आहेत. विकेट मोठी मिळाली, जो समीर सेट्स आला होता त्याला बाद केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आता फलंदाजीसाठी आलाय 5व्या क्रमांकावर धीरज आलाय. अखेरचे 2 बॉल उर्वरित राहिलेत या मॅच मधील. धीरज कडून अपेक्षा करतोय वहाल संघ 1-2 स्कोरिंग शॉटची, परंतु बघायचं तो खेळ का. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, मिडॉन मधून बॉल चालेल, लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत पाठीमागे, 1 रन वेगाने घेतली, दुसऱ्यासाठी नकार दिलाय. अंतिम बॉलवर गणेश श्याम सायकेरेनकडे राहील. स्कोरबोर्डवर 20 धावा, 3 विकेटच्या मूव बदल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. टॉस आपण यानंतर लगेच करणार, दोन्ही कॅप्टन लगेच या. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग या पहिल्या सत्रातील अंतिम बॉल. 12व्या क्रमांकाचा बॉल डिलिव्हर्ड होतोय. समोर गणेश श्याम लुक दिलाय, हेलिकॉप्टर खोदून काढलाय, 1 रन मिळलीये. दुसरी साठी निघाले, थोडस फिल्डिंग मध्ये फंबलिंग होते. तिसरी साठी निघालाय, नॉस अगेन कडे गणेश श्याम पोहोचेल का, नाही, 2च रन मिळतील. तिसरीच्या प्रयत्न ते बाद झालेत आणि या 2 पहिलं सत्र संपलं. या पहिल्या सत्रामध्ये स्कोर टोटल लागलाय बोर्डवर 22-22. 11च्या सरासरीने 22 रन केलेत. 23 धावांचं आव्हान आहे टेंबिवली समोर. चला नाणेफेक होते मोरबे आणि चिरनेरी या 2 टीम मध्ये. हाही सामना 2 ओव्हरचा होईल. टॉस आपण करतोय. प्रणित गळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केले आणि नाणेफेक जिंकली मोरबे टीमनं. बारा बॉल मध्ये 23 रन करायचे. वर्धविनायक टेंबिवलीला. लक्षात घ्या, या 2 टीम ज्या जिंकतील त्यामध्ये पुन्हा एकदा अगेन होईल लकी ड्रॉ. 2 विजेत्या टीम मध्ये पुन्हा एकदा बाय आपण करणार आहोत. यातून विजेता संघाने पुढील मॅच मधून विजेता संघांमध्ये चला बाय मिळेल तो फायनल मध्ये पोहोचेल. परंतु जो पाठीमागे राहील बाय पासून तो मोठी जुई संघाविरुद्ध खेळ. परंतु त्यासाठी 2 मॅच आपल्याला वेगानं कव्हर करायचे. बॅटर मैदानामध्ये पुढे सरकतायत.
चला वळूया मॅच कडे. आपण सुरुवात करतोय लगेच या सामन्याला. 23 धावांचं आव्हान. मॅच ऑन करा प्लीज. फिल्डिंग सेट करून घ्या. अरे काय नाही, साप आलाय. (23) करायचे विजयासाठी. वर्धविनायक टेंबिवलीला स्कायलायन यंग्स वाहसच्या अगेन्स्ट जिद्दी संघ आहे. वाह संघ देखील यंग्स्टर्स न भरलेला संघ आहे. प्रतीक आणि आदित्य, प्रतीक पाटील, आदित्य भोईर हे टेंबिवली संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये ओपनर म्हणून पुढे सरकलेत. गोलंदाजीची जबाबदारी पहिले षटक घेऊन आल्या गोलंदाजी मार्कवर घनश्याम. नन्ना मुन्ना जादूगर. घनश्याम सज्ज झाला. मॅच ऑन करा प्लीज. सामन्याकडे आपण वळतोय. 23 अगदी धावांचं जे आव्हान आहे, कशा पद्धतीने हे आव्हान पेलवलं जाईल की वाह संघ आपल्या गोलंदाजीतून हे आव्हान रोखून धरेल याची उत्तर येणाऱ्या 12 बॉल मध्ये दडली आहेत. सामन्याकडे आपण वळतोय. मॅच ऑन होते. क्वालिफायर हा सामना आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना. याच्यानंतर सेकंड क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमी आणि फायनल. यानंतर अजून 3 आपल्याला मॅचेस कव्हर करायचे. बॉल तयार होत आहे. नन्ना मुन्ना जादूगर. घनश्यामाला आउटसाइड यायची लागली आहे. फिल्डर पोहोचलाय बॉल वर. सेफली लँडिंग झालाय. बॉल 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. सिंगलला सुरुवात झाली. चांगलं बॅटल रंगेले असं वाटतंय, कारण दोन्ही टीम कडे तेवढंच अगदी कॅपेबिलिटी आहे. दोन्ही टीम कडे चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, सगळं काही चांगलं. कारण चांगल्या टीम देखील राहिल्या त्या दोन्ही. आताच चिरलीची स्पर्धा तिथे गाजून आला वाल संघ. चॅम्पियन बनला तिथे संघ. सुजलनं देखील तिथे मालिकावीर मिळवलं. जड मध्ये बॉल आहे. ड्राईव्ह करत असताना पाठीमागे फिल्डर डीप काऊ कॉर्नरला लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय. सिंगल वेगाने दुसरी साडी. ओ बॉल कलेक्ट झालेला नाही घनश्याम कडून. थोडासा वाईट थ्रो आला. ऑन द स्टंप थ्रो त्याला हवा होता. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. मागे 2 बॉल मध्ये 2 सिंगल. 23 आव्हानाने पहिल्या 2 बॉल मध्ये घनश्यामनं काहीच थांबवलंय या ओपनर ब्लास्टर्सला. पहिला बॉल फेस केला प्रतीकनं. दुसरा बॉल फेस केलाय आदित्यनं. पुन्हा एकदा प्रतीक ऑन स्ट्राइकर इन कडे आलाय. घनश्यामचा हा बॉल हवेत खेळत. फिल्डर तिथे होते परंतु त्यांच्या डोईवरून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सिक्सर सुप्रीमो लगातो 6. आणि अगदी कव्हर्स मध्ये, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये देखील षटकार येताना तुम्ही पाहिलेत. धावसंख्येचं टोटल अगदी 6 ने उंच भरारी येतोय. सध्या 8 वर पोहोचलाय. घनश्यामचे पहिले 2 बॉल त्याने फार चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु मागील हेलिकॉप्टर लुक देत असताना ज्या प्रतिम फटका त्याने तिथे टोळवलाय. षटकार देखील बघायला मिळाला बॅटर प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. फिल्डिंग मध्ये काही सजावटी सध्या केल्या जात आहेत, काही सुधारणा केल्या जात आहेत, परंतु थोडा एक्स्ट्रा वेळ आपण घेत आहेत, याकडे लक्ष द्या. पहाट आता होईल थोड्या वेळामध्ये. एज लागले पाठीमागे फिल्डर. चांगली फिल्डिंग. बॉल थांबवलंय महत्वाचं आहे, कारण हा बॉल एज लागल्यानंतर फार वेगाने येतो. दुप्पट नव्हे तर तिप्पट गती, 3 पट गतीने येतो. आणि शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग तिथे झाली. स्कोरबोर्ड वर लागते टोटल 9 रन. अजूनही जवळपास 14 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. वर्धविनायक टेंबिवली टीमला 8 बॉल आणि 14 बॉल तयार. राऊंड विकेट ना
उंच गेला हा बॉल आणि त्याचसोबत यशांच्या पाठीमागे सुरक्षित जे हाताला जाईल कॉट बिहाइंड द विकेट. पहिला धक्का दिलाय टेंबिली टीमला गणेश श्यामनं. थँक्यू डीजे. काहीतरी नवीन होतं काका, तुम्हाला समजलंय गीत? स्कोरबोर्डवर 9 धावा आहेत. विकेट 1 आहे. अंतिम बॉल अजून डिलिव्हरी करायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये आले बॅटिंग साठी. मोनिश आलाय. बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन जमवले होते. दोन विकेट गमावले होते. पहिल्या इनिंगचा हा खेळ होता, परंतु आता सध्या घडीमध्ये जवळपास 9 धावा आणि 1 विकेट आलाय. चला प्लीज थोडं वेळ घेऊ नका, प्लीज थोडं फास्ट खेळा ही विनंती आम्ही तुम्हाला करतो, कारण बराच ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील आता थोडं हुशार झालाय. अनेक प्रेक्षक आम्ही बघितलेत, ते अलार्म लावून झोपतात, एक अंदाज बांधतात किती वाजता मॅच चालू होईल. अर्धा तासा अगोदर ते अलार्म लावतात, बघतात, युट्यूब चेक करतात. अरे अजून वेळ अर्धा तास. स्कोरबोर्ड पोहोचलाय 9 वर. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू षटक आहे 7. हा बॉल फार महत्वाचा आहे घनश्यामचा. लेफ्ट हँडेड मोनिश आलेत सेकंड एंड कडे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी या पहिल्या षटकाचं. अपील हलकीशी होती, परंतु हा स्लोअर वन बॉल इफेक्टिव्ह राहिला. ऑफ कटर केला. घनश्याम देखील तेवढा चालाक आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली घनश्यामचे. हे पहिले षटक यशस्वी राहिलंय. रन खर्च केलेत 9. अंतिम 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस 6-14. चला प्लीज शॉर्ट एंड स्ट्रीम इंडी नको. शेवटचे अखेरचे 6 बॉल प्लीज घनश्याम फोल्डिंग लावून घ्या प्लीज. फार महत्वाची मॅच आहे आम्ही जाणतो. क्रुशियल मोमेंटला दोन्ही टीम उभे आहेत. 7 षटकांमध्ये 14 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी कोणी करेल, कोण करेल, कोणी करायची याची चर्चा झाली आणि त्यामधून निवड झाली. गोलंदाजी मार्कवर सुजल. सुजल आज त्याने त्याच्या कारकिर्दीची दुसरी बाईक जिंकली. पहिल्यांदा धावा येते, त्याने त्याची पहिली बाईक जिंकली होती बेस्ट बॉलर म्हणून, आणि आज ऑलराऊंडर प्रदर्शन देत असताना सुजलने त्याची दुसरी बाईक जिंकली. शुभेच्छा तर बनतायत, त्याला शुभेच्छा आपण देऊया पुढच्या वाटचालीसाठी. परंतु या मॅच कडे आपण बोलूया. दोन्ही टीम अगदी बॅलन्स मध्ये. अखेरचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. सेकंड एंड कडे प्रतीक पाटील आहेत. एक षटकार ठोकत असताना त्याने स्वतःला याही मॅच मध्ये प्रूव्ह केलाय. परंतु सुजलचा पहिला बॉल डायरेक्ट बॉल हवेत खेळत मिसाविंग फील्डर डाऊन द बॉल सापल्यामध्ये सापडला. तर प्रतीकला विश्वास बसत नाहीये. हा फुलटॉस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर का नाही गेला, हा स्वतःला त्यांनी जणू काय प्रश्न विचारला असावा. जेल बाद, कॅच आउट. टॉस बॉलवर इथे विकेट मिळाली आहे. अगदी बघतो ना काका, अगदी बघतो आपण बिबट्यांचा सध्या सिलसिला सुरू आहे आणि अनेक जणांनी बघितलं बिबट्याला पकडण्यासाठी बकऱ्या बांधल्या.
अगदी अशी रणनीती मैदानामध्ये तसंच काही केलं की काय. गोलंदाज सुजलला हा फुलटॉस बॉल दिला आणि या वाघाची शिकार केली. आमिष दाखवत असताना अंतिम 5 बॉल विजयासाठी करायचे आहेत 14 रन. नवीन बॅटर बॅटिंग साठी मैदानामध्ये आलेत मनीष. प्रतीक बाद झाले आदित्य, मोनिश आणि मनीष दोन्ही भावंड मैदानामध्ये पुन्हा एकदा. 5 बॉल 14 ची गरज आहे या मॅच मध्ये. प्लीज बॅटर इन ऍक्शन मध्ये आपण वेळ दौडवू नका प्लीज. मॅच महत्वाची होय, 100% महत्वाची, दोन्ही टीम साठी महत्वाची आहे, परंतु वेळ आमच्यासाठी त्याहून जास्त. वृत्तपत्रकवाले आता ते उठले असेल आणि अगदी ते वृत्तपत्र ते वाटायला सुरुवात करतील. काही वृत्तपत्रांची किंमत 5 रुपये 6 रुपये असतात, परंतु संध्याकाळी ते किलोच्या भावाने 5 रुपये 6 रुपयाने जातात. त्यामुळे वेळेला महत्व तुम्ही द्या. 5 बॉल 14 ची गरज. नवीन बॅटर मनीष आलेत बॅटिंग साठी मैदानामध्ये. गोलंदाज तयार. सुजल स्लोअर बन केला. बॅटच्या बॉटम एंडवर बॉल, अगदी हा बॉल लागला टो एंडवर. रन कंप्लीट झाले. पहिली दुसऱ्यासाठी निघाले. ओ थांबले दोन्ही बॅटर. मानसिकता होती परंतु धाडच काढता आलेला नाही. दुसरी रन साठी एकच रन मिळाली या बॉलवर सिंगलनं. स्कोर बोर्ड पुढे, स्कोर बोर्डवर लागताय टोटल 10-23 टार्गेट होतं. 4 बॉल 13 धावेची गरज. स्काय रॅलियन यंगस्टर्स बहाल या मॅच मध्ये हल्लो पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा अगदी आहे, परंतु सध्या हा सामना जिंकायचा असेल तर वर्धविनायक टेंबिवलीला देखील एक स्कोरिंग शॉट त्यांनाही हवाय, परंतु एक चांगला बॉल अगदी घनश्याम देखील सांगतायत. गोलंदाज सुजलला देखील एक बॉल त्यांनाही चांगला डिलिव्हरी करायचा आहे. एक शॉटची आणि एक चांगल्या बॉलची कमाल आहे. बघायचं आहे कोण कोणावर पडेल भाडी. हा मॅच मधील अगदी अजूनही गुपित तसं गुपित आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार. इंटरेस्टिंग मॅच. चांगल्या सिच्युएशन मध्ये की फॅक्टर कोण बनेल, गोलंदाज सुजल की बॅटर. वेगवान बॉल, एखादा बाउन्सर अटेम्प्ट करावा अशाच पद्धतीचा चेंडू चल बिचल करणारी गोलंदाजी. डॉट बॉल इथे आलेला आहे स्कोर बोर्डवर. अगदी बघायला मिळते स्कोर तिथे थांबलाय 10 वर. अखेरचे 3 बॉल 13 धावांची गरज. 3-13 काय सामना रंगलाय मैदानामध्ये. चित्त थरारक मॅच. रात्रीच्या या वातावरणामध्ये अगदी वातावरण गरम करणारा सामना रंगलाय. 3 बॉल 13 ची गरज. इम्पॉर्टंट बॉल स्लॉट मध्ये आला. अरे बॅट फील्ड पोहोचलाय. गुड फिल्डिंग. लगेच एकाच ऍक्शन मध्ये बॉल फेकला नॉसेक एंड कडे आणि होय बॅटर रन आउट. एकच रन मिळालेल्या बॉलवर सामना अंतिम टप्प्यामध्ये. होय क्वार्टर फायनल कशी असावी तर ती अशी मैदानामध्ये बघा मिळते. लढतायत दोन्ही टीम. एकच रन मिळाली आहे. 3-13 हव्या होत्या, त्यामुळे अंतिम 2 बॉल 12 धावांची गरज. 2 ओव्हरची मॅच आहे. काही होऊ शकतं. अगदी बघायचंय कोणी कोणाला परास्त करू शकतो, कोणी कोणाला हवी होऊ शकतं, कारण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये असंच होतं. अंतिम 2 बॉल 12 ची गरज. टेंबिवली टीमला या मॅच मध्ये इन राहायचं असेल ते येणाऱ्या बॉलवर षटकार ठोकाबास लागेल. तर त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये. गोलंदाज सुजलला 2 बॉल पैकी एक चांगला बॉल त्याला फेकायचा आहे. हे कान मंत्र त्याला तिथे दिलेत, परंतु सायकल एंड कडे असलेला बॅटर अगदी आपण बघतोय मोनिशला देखील एक चांगला स्ट्रोक या बॉलवर ठोकायचा आहे. चला आवडलाय का सामना. क्वालिफायर मॅच आवडली का. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. अखेरचे 2 बॉल विजयासाठी 2 षटकार अर्थातच 12 रन हवेत. बॅटिंग करणाऱ्या वर्धविनायक टेंबिवलीला स्काय रेडियन यंगस्टर बहालच्या अगेन्स्ट. धीरचा बॉल. पंच वळतायत आमच्याकडे, इशारा करतायत व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल आले त्यामुळे मॅच मध्ये अजून इन आहेत. गोलंदाज तयार. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 2 बॉल 11 ची गरज होती आणि मैदानामध्ये हा बॉल अगदी जड मध्ये आणि जल्लोष सध्या मैदानामध्ये सुरू केलाय स्काय राय11 यंगस्टर्स बहाल. कारण एकच बॉल आता त्यांना फेकायचा आणि हा जल्लोष मैदानामध्ये बरंच काय सांगून जाईल.
शांत राहिला पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये माइंड गेम खेळा खरं तर काय राहिलं नियंगचा वहाल हा संघ आणि आता शेवटचा बॉल चला प्लीज घनश्याम थोडं फास्ट करा एक बॉल राहिलाय होय वेळ हवाय होय जाणतो आम्ही महत्वाचं आहे या क्षणाला चूक नकोय आम्ही जाणतो होय हा शेवटचा बॉल फिल्डिंग सेट केली जाते सध्या हीच पाहणी केली जाते की चूक कोणती घडू नये फक्त एक्स्ट्रा बॉल करायचा नाही ही स्ट्रॅटर्जी सुरू आहे फिल्डिंग टीम वहालची नाहीतर रिझल्ट तुम्हा आमच्या समोरच आहे एक बॉल राहिलाय सुजल सज्ज झालाय समोर राईट हँडेड बॅटर शाबाद आणि हा लीगल बॉल केलाय सामना जिंकलाय मैदानामध्ये स्काय राय 11 नियोंगचा वाहनला त्यांचा जल्लोष मैदानामध्ये डीजे